नमस्कार, मी ज्ञानराज सावंत तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे मार्केट ज्ञान हे युट्यूब चॅनल. ह्या युट्यूब चॅनलमध्ये मिळणार तुम्हाला शेअर मार्केटचे व्ह्यू, स्टॉक अनालिसिस, करन्सी मार्केट, म्युच्युअल फंड तसेच गुंतवणुकीबाबतचे बरेच सल्ले. तर ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. चला तर मग सध्याच्या शेअर मार्केटच्या परिस्थितीकडे जाऊ. निफ्टीने सप्टेंबर महिन्यामध्ये 26,277 नवीन हाय केला. तिथून निफ्टीमध्ये एक करेक्शन सुरू झालं. गेले 4 महिने शेअर मार्केटमध्ये एक घसरण सुरू आहे. उच्चांकापासून निफ्टीने जवळपास 11% करेक्शन दाखवलेलं आहे. निफ्टी सध्या 23,400च्या आसपास बंद झालेला आहे. 23,400 ही एक महत्वाची आधार पातळी आहे. या मंदीची प्रमुख कारणे म्हणजे वाढतं कच्चं तेल, रुपयामध्ये होणारी घसरण, कंपनीच्या नफ्यामध्ये होणारा तोटा व विदेशी गुंतवणूकदारांचं पलायन. अशा कारणांमुळे शेअर बाजारामध्ये आपल्याला घसरण येत आहे. इतिहासामध्ये जर पाहिलं तर इतिहासामध्ये ज्या ज्यावेळी डॉलर वाढलेला आहे त्यावेळी शेअर बाजारामध्ये करेक्शन आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार संभ्रम अवस्थेत आहेत की ह्या ठिकाणी आपली गुंतवणूक ठेवायची, वाढवायची की काढायची. तर ह्या ठिकाणी आपण आपला अनालिसिस करणार आहोत व त्या ठिकाणी आपण एक निर्णय देणार आहोत की अशा वेळी काय केलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये थांबलं पाहिजे, गुंतवणूक केली पाहिजे की बाहेर पडलं पाहिजे. तर हा सगळा अनालिसिस आपण करणार आहोत निफ्टी व बँक निफ्टीच्या चार्टवरती. चला तर आपण चार्टवरती जाऊ आणि परफेक्ट काय असेल तो व्ह्यू घेऊ. त्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा चार्ट आहे. जर आपण या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन टाकली तर आपल्याला दिसून येतं की निफ्टी या ठिकाणी बरोबर सपोर्ट लेवलच्या इथं 23,400 आसपास बंद झाले आहे. या ठिकाणी एक सपोर्ट आहे, या ठिकाणी एक सपोर्ट आहे आणि या ठिकाणी एक सपोर्ट आहे. निफ्टीने जर 23,400 ही लेवल तोडली तर नेक्स्ट निफ्टीला सपोर्ट असेल तो 22,800च्या आसपास. निफ्टीमध्ये इमिजिएट सपोर्ट देतो तो 22,800. त्यानंतर सपोर्ट येतो जो मेजर सपोर्ट असेल 21,800. म्हणजे इथून निफ्टी इथंपर्यंत येण्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत. पण 23,400च्या खाली जोपर्यंत निफ्टी बंद होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये करेक्शन जोरदार आपल्याला दिसून येणार नाही. पण सिच्युएशन पाहता असं वाटतंय की 23,400 देखील निफ्टी ब्रेक करायच्या तयारीमध्ये आहे. 23,400 नंतर 22,800, त्यानंतर लगेच 1000 पॉईंट खाली 21,800. 21,800 या ठिकाणी बरेच मेजर सपोर्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. आता जो बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टी जर बघितली तर बँक निफ्टीने एक सपोर्ट तोडलेला आहे जो 49,800. 49,800च्या लेवलला बरेच सपोर्ट होते या बँक निफ्टीला. तर बँक निफ्टी तोडून डिसिसिव्हली या ठिकाणी बंद झालेला आहे आणि ट्रेड करत आहे. म्हणजे सगळ्यात वीक जी असेल ती बँक निफ्टी आहे. आणि बँक निफ्टीमध्ये मला एकच सपोर्ट दिसतो तो म्हणजे 46,000. बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट टार्गेट जे असेल ते 46,000 असेल, कारण बँकिंग स्टॉक्स मध्ये मला वीकनेस फार दिसत आहे. तिसरा येतो तो डॉलरचा चार्ट. डॉलर जर बघितला तर 84चा ब्रेकआउट काढल्यानंतर डायरेक्ट 86ला गेलेला आहे. म्हणजे डॉलरमध्ये देखील एक ट्रेंड चालू आहे. या सगळ्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा निफ्टीवरती पडणार आहे व निफ्टी तुर्तास मला 21,800 ही लेवल एक खरेदीची दिसत आहे. तर आपण पाहिलंय की निफ्टीमध्ये सध्या 23,400 हा मेजर सपोर्ट आहे व तो तुटण्याची दाट शक्यता आहे, कारण डॉलर हा 86च्या वरती बंद झालेला आहे. इथून डॉलर आपल्याला 90च्या घरात जाण्याची शक्यता आहे ह्या वर्षामध्ये. तर तुर्तास शेअर मार्केटमध्ये एक थोडी मंदी येण्याची शक्यता आहे. 22,800 व 21,800 हा एक महत्वाचा सपोर्ट आहे. त्या ठिकाणी जर निफ्टी आली तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवू शकता. पण जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घ्या व गुंतवणूक करा. अशाच व्हिडिओसाठी व नवीन माहितीसाठी या चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.